नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो। आज आपण मंडणगड एस टी स्टँड येथे आहोत आणि मंडणगडमध्ये बघताय तुम्ही आता इथे नवीन बसेस आलेले आहेत आणि ही सर्व मंडळी जी आहे ड्रायव्हर कंडक्टर सगळे आहेत आणि काही त्यांचे अधिकारी पण आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत किती बसेस आलेले आहेत मंडणगडसाठी, कुठून आलेले आहेत, हे सर्व माहिती घेणार आहोत। बोला साहेब, तुमचं नाव कसं? तुमच्याकडूनच गेलं। मी PK लंबाटे, चालक तथा वाहक आहे। मंडणगड आगारामध्ये 8 वर्ष झालं आता सेवा आहे माझी। आपल्या मंडणगड आगारामध्ये 5 बसेस आलेल्या आहेत। या BS6 बसेस आहेत आणि या राजमाता जिजाऊ बसेस आहेत। तर या तालुक्यामध्ये आता एक भर पडलेली आहे या 5 बसेसची। याच्या अगोदर पण 5 बसेस आलेल्या आहेत नवीन BS6च्या आणि आता या 5 बसेस आल्या आहेत। या राजमाता जिजाऊ आहेत आणि याची आसन क्षमता जी आहे ती जवळपास एका बसची आसन क्षमता 55 ते 56 आहे आणि त्याच्यामध्ये प्रवाशांची संख्या पण आता जास्त हे होणार आहे आणि आपल्या मंडणगड तालुक्यातील प्रवाशांचा जो प्रवास आहे अधिक सुखकर होणार आहे। धन्यवाद। तर मंडळी लक्षात घ्या, बऱ्याचशा बसेस अशा ज्या गडक्या बसेस होत्या किंवा जे पावसामध्ये त्रास व्हायचा हे सगळं आता दूर होणार आहे। आता पूर्ण आपली आता सुटका होते। गडक्या बसेस रूट कसं असणार? या बसेस आपल्या मुंबई वगैरे लॉंग रूटला चालणार आहे। रत्नागिरीसाठी दिलेली सकाळची 6:20ची रत्नागिरी जाईल, 2 पनवेलसाठी देत आहे, 2 नालासोपारासाठी देणार आहे। म्हणजे सर्व लॉंग रूटसाठी या बसेस आहेत आणि याचा आनंद सगळ्यांना मिळणार आहे। तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुमची। थँक्यू। काय नवीन बस आल्या ना? सगळ्या लॉंग रूटसाठी सगळ्या इथेच आहेत सगळे। तर मंडळी अशा पद्धतीने मंडणगड वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 5 नवीन बसेस मंडणगडसाठी मिळालेले आहेत आणि सर्व प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या आधी ह्या बसेस आलेल्या आहेत। त्याच्यामुळे पावसामधून जे काही बसेसमध्ये जे गळण्याचा प्रकार आहे, बसेस गळण्याचा प्रकार असतो, याचा सामना प्रवाशांना करावा लागतो आणि त्याच्यातून सुटका होणार आहे। तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आवडली तर हे व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद सर्वांचे। भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।